आज आपण समाजशास्त्र या विषयातील भूगोल या विषयी माहिती घेणार आहोत. समाजशास्त्र हा पेपर 1 साठी 30 मार्काला असतो आणि जर पेपर 2 साठी तुम्ही स्पेशल समाजशास्त्र विषय घेऊन जर एका टीईटीला बसणार असाल तर तिथे 60 मार्काला समाजशास्त्र हा विषय असतो. साधारणतः समाजशास्त्र विषयामध्ये 3 विषयांचा समावेश होतो. पहिला आहे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र किंवा त्याला तुम्ही अर्थशास्त्र म्हणू शकता. जर पेपर 1 चा विचार केला तर साधारणतः 10 प्रश्न भूगोल विषयाचे असतात आणि पेपर 2 मध्ये 20 ते 25 प्रश्न भूगोल विषयावरती येतात. भूगोल विषयाचा विस्तार जर आपण पाहिला तर खूप मोठा आहे. कुठून सुरुवात होईल आणि कुठं संपेल. जरी टीईटीच्या सिलेबस मध्ये आपल्याला पेपर 1 च्या सिलेबस मध्ये दिलं असेल की 1ली ते 5वी पर्यंतचे प्रश्न असतील किंवा पेपर 2 च्या सिलेबस मध्ये असं दिलेलं असेल की 6 ते 8 किंवा 1 ते 3 ते 8 पर्यंतचे प्रश्न असतील. पण पाठीमागच्या इतर परीक्षेचा विचार केला किंवा पाठीमागच्या जर प्रश्नपत्रिका आपण बघितल्या तर 12वी पर्यंतच्या पुस्तकातील प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात. फक्त त्याचे संदर्भ कुठेतरी आपल्या खालील इयत्तामध्ये लागतो, पण खूप म्हणजे आवाका खूप मोठा असतो प्रश्नांचा. काय काय प्रश्न तर असे असतात ते 10वी-12वीच्या इतिहासामध्ये पण भूगोलामध्ये पण आपल्याला शोधून सापडत नाही, पण त्याचा काहीतरी संदर्भ आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आलेला असतो. तो भूगोल विषयाची तयारी करताना आपण आज सुरुवातीला भूगोलाची ओळख आणि अक्षवृत्ते व रेखावृत्ते याच्यापासून सुरुवात करणार आहोत. मी तर तयारी करणाऱ्या सर्व आपल्या शिक्षक मित्रांना सांगेन की समाजशास्त्र या विषयाची जर तयारी करायची असेल तर आपल्या स्टेट बोर्डची पुस्तके म्हणजे आपण जे शाळामध्ये वापरतो बालभारतीने प्रकाशित केलेली पुस्तके याचाच आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा. कारण मोस्ट ऑफ जवळपास 70 ते 80% प्रश्न हे त्या पुस्तकामध्येच तयार होतात आणि परीक्षा परिषद जेव्हा प्रश्न सेटरला प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांना ऑथेंटिक मटेरियल म्हणून काय साधन उपलब्ध करून देत असतील तर ते असतात आपली स्टेट बोर्डाची पाठ्यपुस्तके. त्यामुळं स्टेट बोर्डाची पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर किंवा जास्तीत जास्त वाचन करावं. इतर बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध नोट्स वगैरे आहेत, त्याही पेक्षा थोडक्यात मिळालं की त्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास होत नाही. आपण पुस्तकामधून शोधून काढणं कधीही बेटर राहतं आणि ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतं. तर आज आपण आपल्या विषयाकडे सुरुवात करूया. स्क्रीन दिसते का? हो सर, दिसते. ओके. आपला भूगोलाची ओळख, थोडक्यात आपण भूगोल या विषयाची ओळख करून घेऊया. भूगोल एक विद्याशाखा म्हणून आपण शिकवतो. विश्वापासून ते पृथ्वीपर्यंत ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, ग्रहांचे भ्रमण, आम्ही पृथ्वीच्या वेळेचे अचूक गणित भूगोलामधून आपल्याला समजते. जर आपण प्राचीन काळचा विचार केला तर विविध तत्ववेत्ते होते. सॉक्रेटिस असतील, गॅलिलिओ असतील, हे भविष्य सांगायचे, त्याच्यासाठी भूगोलाचा उपयोग करायचे. ग्रहांची स्थिती त्याच्यावरून ते भविष्य वर्तवायचे. म्हणजे ग्रहांच्या स्थितीवरून पुढे काय होईल
याचं भाष्य करता येतं. तसंच त्या पद्धतीने आपण भूगोल म्हणजे काय बघूया. भूगोल हा शब्द प्रथम ग्रीक विद्वान एरोटोथेनिस यांनी इसवी सन पूर्व 276 ते 194 म्हणजे हा शास्त्रज्ञाचा कालावधी यांनी वापरला. आपल्यामध्ये आपल्या ह्याच्यात आलेले मोस्ट ऑफ शब्द ग्रीक भाषेतूनच आलेले आहेत. या ग्रीक भाषेतील शब्दाचा जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफोस म्हणजे वर्णन, पृथ्वीचे वर्णन म्हणजे जिओग्राफी. पृथ्वीचे वर्णन ज्या शास्त्रामध्ये केले जाते त्याला आपण जिओग्राफी असं म्हणतो. आणि त्या दोन्हीचा एकत्रित अर्थ होतो पृथ्वीचे वर्णन. तर भूगोल म्हणजे काय. रिचर्ड हार्डशॉमच्या मते भूगोल हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रीय भिन्नतेचे वर्णन करतो. त्याचबरोबर त्याचे स्पष्टीकरणही करतो. रिचर्ड हार्डशॉम नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. त्यानं भूगोल विषयाची व्याख्या करताना असं म्हणलं किंवा भूगोल विषयाचं वर्णन करताना असं म्हणलं आहे की भूगोल हा पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या क्षेत्रीय भिन्नतेचे, भूपृष्ठावरती असणारी भिन्नता, त्याचं वर्णन आणि त्या संदर्भाचं स्पष्टीकरण करतो. तर दुसरे शास्त्रज्ञ आहेत हेनरच्या मते काय आहे बघा. भूगोल पृथ्वीच्या भूपृष्ठ भागाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सामान्यतः संबंधित घटकांमधील फरकांचा अभ्यास करतो. ह्या आपले दोन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आपल्याला परीक्षेमध्ये भूगोलाची व्याख्या वगैरे विचारणार नाहीत, पण भूगोल म्हणजे काय हे समजून घेताना त्याच्या आपल्याला थोडक्यात व्याख्या पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतर इरोटोथेनिस नावाचा शास्त्रज्ञ आहे, ज्यानं जिओग्राफी हा शब्द पहिल्यांदा वापरला. त्यानंतर पुढचे आहेत ग्रीक तत्ववेत्ते हेकेटस यांनी पृथ्वीचे वर्णन म्हणजे नावाचा हा ग्रंथ इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या शेवटी प्रकाशित झालेला आहे. यामध्ये सर्वात प्रथम पृथ्वीचे वर्णन पद्धतशीरपणे केलेले आहे. हे पुस्तक भूमध्य सागर, सामुद्रधुनी, बेटे यांची सखोल माहिती देते. त्याचबरोबर जगातील सर्व देशांना सामाराखडे या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हिकेटियस म्हणजे भूगोलचं वर्णन करणारा पहिला ग्रंथ लिहिणारा हा शास्त्रज्ञ आहे. त्यानंतर आहे टोलेमीचे जिओग्राफी हे एक महत्वाचे पुस्तक आहे. आणि टोलेमी या शास्त्रज्ञाने नकाशे आणि आराखडे आपल्या पुस्तकामध्ये आणलेले आहेत पहिल्यांदा. हिकेटियसनं पण केलं होतं, पण त्याचे सामान्यतः वर्णन होतं फक्त देशांचे सामान्यतः आराखड्याचे वर्णन. पण ह्यानं असं स्पेसिफिक नकाशे आणि आराखडे टोलेमीनं स्पेसिफिक नकाशे आणि आराखडे त्याच्यामध्ये आणलेले आहेत. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत स्ट्रॅबो. हे एक रोमन तत्ववेत्ते होते. रोमन यांनी लिहिलेल्या जिओग्राफिका हे पुस्तक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश असून जिओग्राफिका नावाचं पुस्तक आहे. आणि यामध्ये 17 खंड आहेत त्याचे, म्हणजे 17 भाग आहेत त्यांच्या पुस्तकाचे. त्यानंतर पुढचा शास्त्रज्ञ आहेत अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट. संपूर्ण जगाचा एकक म्हणून पद्धतशीरपणे अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आतापर्यंतचे जेवढे अगोदरचे शास्त्रज्ञांनी होते त्यांनी विभागवार रचना करून त्यांचा अभ्यास केला होता, परंतु अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी संपूर्ण जगाचा एक एकक म्हणून अभ्यास केला. त्यासाठी त्यांना पद्धतशीर भूगोलाची मांडणी केली असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर आहेत
कार्ल लिटर यांनी बरोबर अलेक्झांडर हम्बोल्टच्या विरुद्धात काम केलं. जगाची विविध प्रदेशामध्ये विभागणी करून सखोल अभ्यास केला. अलेक्झांडर यांनी जगाचा एक एकक म्हणून अभ्यास केला, तर रिटर यांनी जगाच्या विविध प्रदेशामध्ये विभागणी केली आणि त्याचा सखोल अभ्यास केला. म्हणून त्यांना प्रादेशिक भूगोलामध्ये काम केलं किंवा प्रादेशिक भूगोलाचे विषय काम केला असं म्हणतात. भूगोल एक एकत्रित विषय म्हणून संश्लेषणात्मक विषय आहे. अवकाशीय संश्लेषण असेल, भूगर्भीय संश्लेषण असेल, खगोलशास्त्रीय संश्लेषण असेल, हे भूगोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भूगोलाचे अभ्यास करण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. त्यातला एक आहे पद्धतशीर पद्धतीने अभ्यास, जो अलेक्झांडर यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडला किंवा अलेक्झांडर यांनी केला, आणि दुसरा आहे प्रादेशिक पद्धतीने, म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणी करून प्रादेशिक पद्धतीने अभ्यास, जो कार्ल रिटर यांनी केला. त्यानंतर भूगोलाविषयी आणखी एका थोड्याशा दृष्टिकोनामध्ये जर्मन भूशास्त्रज्ञ जीन बन्स यांनी सुद्धा भूगोलाविषयीच्या भूगोलशास्त्राविषयीची माहिती सांगितलेली आहे. हे भूगोलमधील थोडक्यात जर आपण शास्त्रज्ञांचे पाहिले तर इराटोथेनिस पासून जर सुरू होणारा प्रवास कार्ल रिटर आणि आपला जर्मन शास्त्रज्ञ जीन बेन्स पर्यंत संपतो. त्याच्या पुढे पण अनेक लोकांनी कार्य केलं, परंतु आपल्याला थोडक्यात माहिती घेण्यासाठी एवढी पुरेशी आहे. आणि ह्याचा सोर्स आहे आपल्या SCERTची पाठ्यपुस्तकं आणि स्टेट बोर्डाच्या पाठ्यपुस्तकामधून हे सोर्स घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा भाग आहे विश्वाची आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली. साधारणतः मागच्या 10 ते 15 वर्षापूर्वी एक प्रकल्प खूप गाजत होता बघा. लॉर्ड हायड्रोजन कोलायडर नावाचा तो प्रकल्प होता, किंवा ते मशीन होतं, त्या मशीनचं नाव होतं. आणि त्यांना विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधायचं होतं. त्यासाठी पृथ्वीवरती खोल कुठेतरी एक मोठा खड्डा खणला होता आणि त्याच्यामध्ये ते मशीन बसून कृष्णविवरांच्या मार्फत त्याचं शोध घेण्याचं काम सुरू होतं. पण त्याच्यावरती पुढं त्याच्यात कितपत यश मिळालं याविषयी मी पण कधी माहिती घेतलेली नाही, पण ते प्रकल्प सुरू होता याविषयी माहिती होती. तर बघा, विश्वाची निर्मिती कशी झाली. एक महास्फोट सिद्धांत, द बिग बँग थेअरी, 13.7 अब्ज वर्षापूर्वी महास्फोट झाला आणि त्याच्यातून विश्व प्रसारण पावत असल्याचा पुरावा एडविन हबल यांनी 1920 साली दिला. एडविन हबल नावाचे जे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हा पुरावा सर्वप्रथम मांडला की 13 अब्ज वर्षापूर्वी महास्फोट झाला आणि त्याच्यातून ह्या विश्वाची निर्मिती झाली. त्यानंतर आहेत कांट नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी वायुरूप सिद्धांत मांडला. त्यानंतर लाप्लास नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी तेजोमय सिद्धांत मांडला. स्लिम्ट आणि विझास्कर आंतर तारकीय धूळ, घर्षण आणि धडकेतून ग्रहांची निर्मिती कशी झाली याविषयी माहिती सांगितलेली आहे. पुढचा हे आहे आपली सूर्यमाला आणि ग्रहांचे वर्गीकरण. आतापर्यंत आपण भूगोलाविषयी थोडक्यात माहिती बघितली. आता आपली सूर्यमाला कशी आहे, ज्या सूर्यमालेत आपण राहतो, ह्या अंतराक्षात अनेक सूर्यमाला आहेत, त्यापैकी आपण एका सूर्यमालेत राहतो. ती सूर्यमाला कशी आहे ती बघूया. त्याच्यामध्ये एकूण 8 ग्रह आहेत.
मला वाटतं आपण ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 9 होते. प्लुटो नावाचा एक ग्रह होता. परंतु 2006 पासून प्लुटोचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटू ग्रह या सूर्यमालेत एकूण 8 हा सुरुवातीला जो आपल्याला दिसतो तो सूर्य, हे सर्व जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरत असतात. म्हणून हा सूर्य हा आपल्या ह्या सूर्यमालेतून त्याच्या भोवती हे सर्व ग्रह त्यांच्यात असतात. यातील आहे तर नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांबचा उपग्रह लांबचा ग्रह आहे. तिथं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंयच बघा डायग्राम मध्ये. बुध हा सूर्याच्या एकदम जवळ दिसतोय तर नेपच्यून हा सगळ्यात शेवटी दिसतोय. प्लुटो या ग्रहाची मान्यता 2006 साली काढण्यात आली. म्हणून आता त्याला डॉर्फ प्लॅनेट असं म्हटलं जातं. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बुध, शुक्र 4 ग्रहांना स्थलीय ग्रह म्हटले जातात. म्हणजे याच्यावरती हे भूपृष्ठीय भाग अस्तित्वात आहे असं म्हणणं आहे. म्हणून त्यांना स्थलीय ग्रह असं म्हटलं जातं. तर पुढले जे यांच्यामध्ये त्यांना भूपृष्ठीय भाग सापडलेला नाही. फक्त आजपर्यंत त्याचा जो अभ्यास झालेला आहे त्यामध्ये फक्त त्यांना वायूच आढळून आलेला आहे. म्हणून त्याला वायुग्रह असं म्हटलं जातं. स्थलीय ग्रह आणि वायुग्रह, सुरुवातीचे जे 4 ग्रह आहेत ते स्थलीय ग्रह आहेत आणि नंतरचे जे 4 आहेत ते वायुग्रह आहेत. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये हा लघुग्रहांचा पट्टा आहे. म्हणजे ह्याच्यात अनेक छोटे 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 लहान लहान असे ग्रह आहेत. त्या लघुग्रहाचा पट्टा हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये असाही प्रश्न त्यांच्या दरम्यान आहे किंवा कोणत्या ग्रहानंतर लघुग्रहाचा पट्टा आहे किंवा लघुग्रहाच्या पट्ट्याच्या अगोदरचा ग्रह कोणता, अशा पद्धतीचा प्रश्न याच्यावरती तयार होऊ शकतो. आता आपण ह्याच्यामधील एका एका ग्रहाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. त्यातला पहिला ग्रह आहे बुध. बुध या ग्रहाला ज्ञात म्हणजे माहित असलेल्या उपग्रहाची संख्या 0 आहे. म्हणजे बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही. त्याचा परिवलन काल, परिवलन म्हणजे काय तर जो ग्रह स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन म्हणतात. आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो त्याला परिभ्रमण असे म्हणतात. तर या बुध ग्रहाचा परिवलन काल आहे 58.65 दिवस. म्हणजे साधारणतः 58.5 58 दिवस लागतात बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. जसं आपल्याला आपल्या पृथ्वीचा परिवलन काल माहित आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. त्याच पद्धतीने जर विचार केला बुध ग्रहाचा तर बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारणतः 58.5 किंवा 58.5 दिवसांचा कालावधी लागतो. आणि जर त्याच्या परिभ्रमण कालावधीचा विचार केला तर बुध ग्रहाचा परिभ्रमण कालावधी आहे 88 दिवसाचा. म्हणजे बुध ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 58.5 आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. त्यानंतर
सूर्यमालेतील 2 नंबरचा ग्रह आहे शुक्र. शुक्र या ग्रहाला सर्वात उष्ण ग्रह असे म्हणतात. त्याचबरोबर त्याला एक दुसरं नाव आहे पृथ्वीचा जुळा भाऊ. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह शुक्र, त्याला दुसरं नाव आहे पृथ्वीचा जुळा भाऊ. त्याचबरोबर शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह आहे. शुक्र या ग्रहाला ज्ञात असलेल्या उपग्रहांची संख्या ही 0 आहे, म्हणजे शुक्राला सुद्धा उपग्रह नाही, म्हणजे ज्ञात नाही आतापर्यंत तरी. त्यानंतर शुक्र या ग्रहाचा परिवलन कालावधी आहे 243 दिवसांचा. 243 दिवस लागतात शुक्र या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. आणि त्याचबरोबर 255 दिवस लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. म्हणजे सूर्य स्वतःभोवती पेक्षा सूर्याभोवती जास्त वेगामध्ये फिरताना आपल्याला आढळून येतो. 243 दिवस त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतात, तर 225 दिवस त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात. यामध्ये शुक्रामध्ये महत्वाचा पृथ्वीचा जुळा भाऊ सर्वात उष्ण ग्रह कोणता, असाही प्रश्न होऊ शकतो. तर सर्वात उष्ण ग्रह म्हटलं तर शुक्र. त्याचबरोबर पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर शुक्र. ह्या 2-3 शुक्र ग्रहाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर तिसरा, ज्या ग्रहावरती आपण राहतो आणि सर्वांना परिचित असणारा पृथ्वी, हा सूर्यमालेतील 3 नंबरचा ग्रह आहे. पृथ्वीला असणाऱ्या उपग्रहांची संख्या आपल्याला माहित आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे, ज्याला आपण चंद्र म्हणतो. पृथ्वीला ज्ञात असलेला उपग्रह आहे एक. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच 365 दिवसांचा कालावधी लागतो. पृथ्वीचा जो कललेला आस आहे तो 23.5 अंश कललेला आस आहे पृथ्वीचा. त्यानंतर पुढचा सूर्यमालेतील 4 नंबरचा ग्रह आहे मंगळ. मंगळ ग्रहाला ज्ञात असलेल्या उपग्रहांची संख्या 2 आहे. उपग्रहांना चंद्र सुद्धा म्हटले जाते, म्हणजे हे जे उपग्रह आहेत त्यांनाच त्या ग्रहाचे चंद्र असंही म्हटलं जातं. उपग्रह असा शब्द वापरतील किंवा मंगळाला किती चंद्र आहेत असा सुद्धा शब्द वापरतील. म्हणजे चंद्र म्हणजेच उपग्रह, हे फक्त आपल्या लक्षात असायला हवं. त्यानंतर मंगळाचा परिवहन कालावधी, मंगळ या ग्रहाचा परिवहन कालावधी आहे 24.68 दिवस, म्हणजे 24 दिवस साधारणतः, म्हणजे 24.68 तास लागतात मंगळाला एक स्वतःभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी. पृथ्वीपेक्षा साधारणतः अर्धा तास उशीर लागतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी. तर मंगळ या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्याचा परिभ्रमण कालावधी आहे 687 दिवसाचा. मंगळ स्वतःभोवती एक फेरी 24.68 तासामध्ये पूर्ण करतो, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 687 दिवस लागतात. आणि मंगळ या ग्रहाची उपग्रह किंवा चंद्रांची संख्या आहे 2. त्यानंतर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहामध्ये असणारा हा लघुग्रहांचा पट्टा. आणि त्याच्यानंतर हे झाले आपले स्थलीय ग्रह. या सूर्यमालेतील आपला 5 नंबरचा ग्रह आहे गुरु. यालाच सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असं म्हटलं जातं, किंवा सर्वात मोठा ग्रह कोणता असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल गुरु. गुरु या ग्रहाला ज्ञात असलेल्या चंद्रांची किंवा उपग्रहांची संख्या आहे 95. म्हणजे गुरु या ग्रहाला एकूण 95 उपग्रह आहेत.
त्याचबरोबर गुरु या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 9.9 तास म्हणजे साधारणतः 10 तास लागतात. गुरु ग्रह स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 10 तास लागतात. म्हणजे गुरु हा सर्वात वेगवान परिवलन करणारा ग्रह आहे. स्वतःभोवती सर्वात जास्त वेगाने फिरणारा ग्रह कुठला असेल तर तो गुरु आहे. आणि गुरु या ग्रहाचा परिभ्रमणाचा कालावधी आहे 4333 दिवसांचा. म्हणजे 11.86 वर्ष लागतात. म्हणजे साधारणतः 12 वर्ष लागतात गुरुग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. हा सूर्यमालेतील 5 क्रमांकाचा गुरु हा ग्रह. एकूण 95 उपग्रह आहेत. 9.9 तास लागतात परिवहन पूर्ण करण्यासाठी आणि 4333 दिवस लागतात परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरु या ग्रहाला ओळखलं जातं. त्यानंतर 6 नंबरचा ग्रह आहे शनी. कडे असणारा ग्रह म्हणून शनी प्रसिद्ध आहे. सूर्यमालेतील कडे असणारा ग्रह कोणता? तर त्याचं उत्तर असेल शनी. सर्वात जास्त उपग्रहांची किंवा चंद्रांची संख्या असणारा ग्रह कोणता? याचं सुद्धा उत्तर आहे शनी. शनीला एकूण 146 उपग्रह आहेत. सर्वात जास्त म्हणजे 146 उपग्रह शनी या ग्रहाला आहेत. शनी या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजेच परिवलनाचा कालावधी आहे 10.6 तास. म्हणजे 10.5 तास त्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात. तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 10,759 दिवस लागतात. जसजसं आपण ह्या सूर्यापासून लांब लांब जाऊ तसतसं त्याचा परिभ्रमणाचा किंवा त्याची कक्षा रुंदावत जाते. त्यामुळे त्यांचा परिभ्रमण कालावधी वाढत जातो. 10,759 दिवस म्हणजेच साधारणतः 29 वर्ष लागतात शनी या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. 29 वर्ष एवढा कालावधी लागतो. शनी ग्रहाविषयी कडे असणारा ग्रह, सर्वात जास्त चंद्र असणारा किंवा सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह म्हणून शनी हा ग्रह ओळखला जातो. त्यानंतर 7 नंबरचा ग्रह आहे युरेनस. 7 नंबरचा ग्रह आहे युरेनस. युरेनस या ग्रहाला 28 उपग्रह म्हणजे 28 चंद्र आहेत. एकूण चंद्रांची संख्या 28 आहे. तर युरेनस या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारणतः 16 तास एवढा वेळ लागतो. त्याचबरोबर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 84 वर्ष एवढा कालावधी युरेनस या ग्रहाला लागतो. म्हणजे युरेनस या ग्रहाचा परिभ्रमण कालावधीचा जर विचार केला तर 84 वर्ष लागतात. म्हणजेच 30,687 दिवस लागतात युरेनस या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. 30,687 दिवस म्हणजेच 84 वर्ष लागतात. आणि सूर्यमालिकेतील शेवटचा आणि सर्वात लांबचा ग्रह म्हणजे नेपच्यून. नेपच्यून या ग्रहाला एकूण 16 उपग्रह आहेत. म्हणजे नेपच्यून या ग्रहाला एकूण 16 चंद्र आहेत. त्याचबरोबर नेपच्यून या ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचा परिवलन कालावधी आहे 18 तासांचा. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला 18 तास लागतात. आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त कालावधी लागतो म्हणजे 164 वर्ष लागतात. नेपच्यून ग्रह सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी
164 वर्ष एवढा कालावधी घेतो. आणि तेच जर आपण दिवसामध्ये पाहिलं तर 60,190 दिवस लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. तर आपण थोडक्यात सूर्यमाला एकदा रिवाइज करूया. ज्याच्या सेंटरला आहे सूर्य. सूर्यमालिकेतील पहिला ग्रह आहे बुध, जो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्याचा परिवलन कालावधी आहे 58.65 दिवसांचा आणि परिभ्रमण कालावधी आहे 88 दिवसांचा. त्यानंतर सूर्यमालिकेतील 2 नंबरचा ग्रह आहे शुक्र. शुक्रालाच पृथ्वीचा जुळा भाऊ, सर्वात उष्ण ग्रह किंवा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचा परिवलनाचा कालावधी आहे 243 दिवसाचा. सर्वात जास्त परिवलन कालावधी असणारा शुक्र हा ग्रह आहे, 243 दिवस. आणि त्याचा परिभ्रमण कालावधी आहे 225 दिवसांचा. त्यानंतर 3 नंबरचा आणि आपण ज्याच्यावरती राहतो तो पृथ्वी, ज्याचा उपग्रहांची संख्या 1 म्हणजे एक चंद्र आहे पृथ्वीला. 24 तास लागतात परिवलन कालावधीसाठी आणि 365 दिवस लागतात परिभ्रमण कालावधीसाठी. त्यानंतर सूर्यमालिकेतील चौथा ग्रह मंगळ. मंगळ या ग्रहाला 2 चंद्र म्हणजे 2 उपग्रह आहेत. 24.68 तास लागतात परिवलन करण्यासाठी, तर 687 दिवस लागतात परिभ्रमण करण्यासाठी, म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर येतो आपल्या हा लघुग्रहाचा पट्टा. त्यानंतर पुढचा ग्रह आहे 5 नंबरचा गुरु. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह, त्याचबरोबर सर्वात वेगाने परिवलन करणारा ग्रह. 9.9 म्हणजे 10 तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो आणि 4333 दिवस म्हणजेच 11.86 वर्ष त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात. आणि गुरु या ग्रहाच्या उपग्रहांची म्हणजे चंद्रांची संख्या आहे 95. त्यानंतर पुढचा आहे शनी. शनीला सर्वात जास्त चंद्र किंवा सर्वात जास्त उपग्रह आहे. याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 10.6 तास लागतात. तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजेच परिभ्रमणासाठी 29.46 वर्ष म्हणजेच 10,759 दिवस लागतात. त्यानंतर आहे युरेनस. 28 उपग्रह आहेत. 16 तास लागतात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. 84 वर्ष लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. आणि सूर्यमालिकेतील शेवटचा उपग्रह आहे शेवटचा ग्रह आहे नेपच्यून. याच्या उपग्रहांची संख्या आहे 16. 18 तास लागतात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. 164 वर्ष लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. आता यातील बघा, शुक्र व युरेनस हे 2 ग्रह असे आहेत जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. स्वतःभोवती फिरण्याची त्यांची जी दिशा आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात आणि उरलेले इतर जे सर्व ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. शुक्र आणि युरेनस नावाचे हे 2 जे ग्रह आहेत तेच फक्त 2 ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात आणि बाकीचे उरलेले सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. त्यानंतर आता आपण थोडक्यात सूर्यमालेविषयी माहिती घेतली. आता चंद्राची गती आणि चंद्राच्या जे काय 2 स्थिती आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. चंद्राची निर्मिती सुमारे 4.4 अब्ज वर्षापूर्वी झाली. आणि आपल्या पृथ्वीची आणि इतर ग्रहांची जी निर्मिती आहे ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर अगोदर पृथ्वी आणि इतर ग्रहांची निर्मिती झाली, त्याच्यानंतर चंद्राची निर्मिती झाली आणि पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात
म्हणजे पृथ्वीवरील जे लोकांचं जीवनमान आहे किंवा याची सुरुवात 3 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. तर चंद्राच्या एकूण 2 स्थिती आपल्याला आढळून येतात. एक आहे उपभू स्थिती आणि दुसरी आहे अपभू स्थिती. तर उपभू स्थिती म्हणजे काय? चंद्र हा चंद्राची जी पृथ्वी भोवतालची परिभ्रमण कक्षा आहे ती पृथ्वीपासून जवळ ज्या वेळेस असती त्यावेळेस अपभू स्थिती असते, उपभू स्थिती असते. तर पृथ्वीपासून दूर ज्या वेळेस असते त्यावेळेस अपभू स्थितीमध्ये असतं. ह्या जर आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर दिसेल इथं मध्यभागी सेंटर केलेलं आहे, पृथ्वी दाखवलेलं आहे, पृथ्वीपासून जवळ चंद्र आहे त्यावेळेस उपभू स्थिती आहे, तर पृथ्वीपासून लांब चंद्र आहे त्यावेळेस अपभू स्थिती आहे. उपभू स्थितीमध्ये चंद्र किती जवळ असतो तर सुमारे 3,56,000 किलोमीटर अंतरावरती चंद्र असतो पृथ्वीपासून. याचा ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ज्यावेळेस आपण चांद्रयान मोहीम राबवली होती त्यावेळेस चंद्राची आपण जे सोडलेलं यान आहे ते चंद्रावरती कधी पोहोचेल तर ते जास्तीत जास्त शास्त्रज्ञांचा प्रयत्न असतो की ज्यावेळेस त्याची उपभू स्थिती चालू असते त्यावेळेस ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे काय होतं पुढचा प्रवासाचा जो अंतर आहे ते वाचतं. त्यासाठी या सर्व गोष्टीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हे काय करत असतात चांद्रयान मोहिमा राबवत असतात. जर तुम्ही मिशन मंगल नावाचा एक पिक्चर चित्रपट आलेला होता तो बघितला त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं होतं बघा. या दिवसाला तो चंद्र एवढ्या ह्याच्या मंगळ एवढ्या जवळ येणार आहे किंवा चंद्राचं हे त्याच्यात वर्णन केलेलं होतं. तर उपभू म्हणजे पृथ्वीपासून चंद्र जवळ असतो आणि अपभू म्हणजे पृथ्वीपासून चंद्राची फिरण्याची कक्षा ही लांबची असते. जास्तीत जास्त अंतर किती असतं तर सुमारे 4,07,000 किलोमीटर असतं. म्हणजे जवळपास आपण थोडा बारकाईने विचार केला तर साधारणतः 50,000 किलोमीटर अंतराचा फरक पडतो या दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला जाणवून येतं. पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय आणि कक्षीय गती असते. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असतो. जसा तो स्वतःभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरता फिरताच तो काय करत असतो पृथ्वीभोवती फिरत असतो आणि त्याच्या ह्या ज्या कक्षा आहेत स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याच्या त्या कक्षामध्ये फिरत असताना ह्या स्थिती निर्माण होत असतात. चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो पृथ्वीसोबत सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालीत असतो. म्हणजे आपण पण आजपर्यंत कधी ऐकलं नाही की चंद्र सूर्याभोवती फिरतो, परंतु जरी तो स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो पृथ्वीभोवती फिरता फिरताच तो सूर्याभोवती अप्रत्यक्षरित्या प्रदक्षिणा घालत असतो. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी 5 अंशाचा कोन करते. इथं दिसलेला आहे बघा. हे एक दिसते ते पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आहे आणि दुसरी आहे ती चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे. याच्यामध्ये हा 5 अंशाचा कोन आपल्याला इथं उजव्या बाजूला दिसून येतोय. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती न फिरता तो पृथ्वीसोबत सूर्याभोवती फिरत असतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. म्हणजे चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पृथ्वीभोवती फिरण्यासाठी पण लागतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एक बाजू सतत दिसत असते. दोन्ही परिवलन आणि परिभ्रमण. परिवलन म्हणजे काय तर स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे काय दुसऱ्या भोवती फिरणे. ही दोन्ही कालावधी सारखेच असल्यामुळे चंद्राचे एक बाजू आपल्याला कायम दिसत असते. त्यानंतर पुढचा हे आहे आपलं ग्रहण.
ग्रहणांची वैशिष्ट्ये. आपल्याला माहित आहे 2 प्रकारची ग्रहण होतात. एक आहे सूर्यग्रहण आणि दुसरं आहे चंद्रग्रहण. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्यालाच होतं आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होतं. आपण सर्वजण शिकवता त्यामुळे आपल्याला हे परिचित असेलच किंवा आजपर्यंत आपण बरीचशी ग्रहणं सुद्धा अनुभवली असतील. त्यामुळं कुठलं ग्रहण कधी होतं हे आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. तर सूर्यग्रहणाच्या वेळेस काय स्थिती असते तर इथं आकृतीवरून आपल्याला लक्षात येते बघा. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आलेला असतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आलेला असतो. म्हणजे काय होतं, सूर्यापासून आपल्याला सूर्यप्रकाश प्रकाश मिळतो. जशी पृथ्वी ब्रह्मांडामध्ये प्रदक्षिणा घालत असते तसाच हा चंद्र सुद्धा याच्यामध्ये प्रदक्षिणा घालत असतो. पण एक वेळ अशी स्थिती निर्माण होते, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही एका रेषेत येतात. त्यामुळे पृथ्वीचा प्रकाश सूर्याचा प्रकाश चंद्राच्या आडून पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये हा चंद्र येतो. त्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून सूर्य दिसेनासा होतो. त्यावेळेस सूर्यग्रहण होतो आणि याचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो तर 7 मिनिटे 20 सेकंद, म्हणजे पूर्ण न दिसण्याचा. काही वेळा ज्यावेळेस आपल्याला खग्रास सूर्यग्रहण होतं त्या खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद असू शकतो. काही वेळेस कंकणाकृती, मग ते ग्रहणाचे प्रकार पुढे आहेत. कंकणाकृती सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण असेल, खंडग्रास ग्रहण असेल. हे स्थिती काय आहे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय बघायचं आहे, स्थिती कोणती असते. त्यानंतर पुढचं आहे चंद्रग्रहण, नेहमी पौर्णिमेलाच होतं आणि याच्यामध्ये काय होतं, पृथ्वीची सावली ह्याच्यावरती पडते, चंद्रावरती पडते. चंद्र हा स्वतः प्रकाशमान नाही, चंद्राला सुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडतो आणि तो परावर्तित होऊन आपल्याला दिसतो. पण एक वेळ अशी सिच्युएशन येते की सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये बरोबर पृथ्वी येते. त्यामुळे सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याची सावली चंद्रावरती पडते. सूर्याचा प्रत्यक्ष प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. चंद्रापर्यंत सूर्याचा प्रकाश न पोहोचल्यामुळे परावर्तित होऊन तो चंद्र आपल्याला दिसत नाही. म्हणून चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत व एका पातळीवर येतात त्यावेळी काय होतं, चंद्रग्रहण होतं. आणि चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 107 मिनिटांचा असतो. त्याच्यात महत्वाचं आहे बघा, प्रत्येक अमावस्याला किंवा पौर्णिमेला ग्रहण होत नाही. याचं कारण काय आहे तर चंद्र आणि पृथ्वीच्या कक्षेत असलेला 5 अंशाचा फरक. या 5 अंशाच्या फरकामुळे प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होत नाही. जर ते एकाच कक्षेत फिरत असते तर प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला आपल्याला ग्रहण पाहायला मिळालं असतं. जसं हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहेत, त्याच पद्धतीच्या एक 2 अवकाशीय घटना आहेत. त्यातली पहिली आहे पिधान आणि दुसरी आहे अधिक्रमण. तर पिधान कशामुळे होतं बघा, तर हे चंद्रामुळे घडतं. काय होतं की एक अवकाशीय घटना आहे, चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काल ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते किंवा लपली जाते. यालाच पिधान असे म्हणतात. म्हणजे आपल्या समोरून जर एखादं समोर आपल्याला एखादा व्यक्ती दिसत असेल आणि त्याचबरोबर एखादं वाहन आपल्या समोरून गेलं तर ती व्यक्ती त्या वाहनाच्या आड लपली जाते किंवा
वाहनामुळे आपल्याला दिसेनाशी होते. त्याच पद्धतीची सिच्युएशन इथं काय होते ह्या ठिकाणी घडत असते. चंद्र ज्यावेळेस स्वतः फिरत असतो त्यावेळेस तो एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी ती खगोलीय वस्तू त्या चंद्राच्या आड मागे काय होते, लुप्त होते. त्याला काय म्हणायचं, पिदान. खग्रास सूर्यग्रहण हे देखील एक प्रकारचे पिदानच आहे. मगाशी आपण ग्रहणामध्ये बघितलं इथं इथं काय होतंय, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतोय, म्हणजे चंद्राच्या मागे सूर्य लुप्त होतोय, यालाच पिदान म्हणतात. म्हणजे हे जे खग्रास सूर्यग्रहण आहे हे देखील एक प्रकारचे पिदानच आहे, जे ते चंद्र सूर्याला झाकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अधिक्रमण. हे कशामुळे घडतं बघा, अधिक्रमण हे सूर्यामुळे होतं, पिदान हे चंद्रामुळे होतं, तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत, पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा टिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. म्हणजे इथं खग्रास सूर्यग्रहण हे ह्यालाच पिदान म्हटलंय, पण इथं ग्रहण आणि अधिक्रमण मोस्ट ऑफ सिमिलर आहे असं म्हणतात. इथं आपल्याला आकृतीमध्ये सुद्धा दिसतंय बघा, सूर्याच्या मधून असा एक काळा टिपका जाताना दिसतोय. म्हणजे काय होतं, पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेमध्ये बुध किंवा शुक्र हे ग्रह येतात, त्यामुळे हे अधिक्रमण होते. अधिक्रमणालाच ग्रहण असं देखील प्रत्यक्षात म्हणत नाहीत, पण त्याच्यामध्ये जास्त पण असा फरक नाही असं ते म्हणतात. पण हे बुध आणि शुक्र हे सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असतात, त्यामुळे हा सूर्य पूर्ण झाकळला जात नाही, तेवढाच एक काळाचा टिपका आपल्याला दिसतो त्याच्यावरती असा इकडून तिकडे जाताना. आता त्यानंतर आहे पृथ्वीची गती, परिवलन आणि परिभ्रमण. आपण परिवलन आणि परिभ्रमण याच्या विषयी घेऊया. आपला अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती बराचसा मोठा भाग आहे, जेवढं होईल तेवढं घेऊया, थोडस 5-10 मिनिटं लांबलं तर चालेल. पृथ्वीची गती, परिवलन. परिवलन म्हणजे काय तर मगाशी आपण पाहिलंच, परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, त्याला म्हणतात परिवलन. स्वतःचा जो एक अक्ष असतो त्या अक्षाभोवती फिरणं त्याला म्हणायचं. शाळेमध्ये आपल्या पृथ्वी गोल असतो, त्याच्यामध्ये बघितलं असेल वरून खालीपर्यंत जो असा एक हे टाकलेला असतो त्याला काय म्हणतात, अक्ष. पृथ्वी त्या स्वतः अक्ष किंवा आपण स्वतःभोवती जसं गोल फेरी घेतो त्याला म्हणायचं परिवलन. तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरतं आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरतं. आता तर या परिवलनामुळे काय होतं, त्याचा परिणाम काय आहे, तर आपल्याला पृथ्वीवरती दिवस रात्र, सूर्योदय सूर्यास्त आपण बघतो बघा. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, असा फिरत फिरत जाऊन पश्चिमेला मावळतो. म्हणजे जर तुम्ही लहान मुलांना विचारलं, ज्यांना माहित नाही त्यांना, आपण सूर्याभोवती फिरतोय की सूर्य आपल्या भोवती फिरतोय, तर ते म्हणणार सर सकाळी सर सूर्य इकडून उगवतोय आणि पूर्वेकडून उगवतोय पश्चिमेकडे मावळतोय, आपण तर हाय त्याच जागेला आहे. सूर्य इकडून तिकडे जाताना आपल्याला दिसतोय, आपण जर पण बघितलं तर सूर्य इकडून तिकडे जाताना दिसतोय, पण सूर्य एका जागेवरती स्थिर आहे, आपणच स्वतःभोवती फिरतोय. त्यामुळं आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त या स्थिती जाणवतात. त्याचबरोबर दिवस आणि रात्र हे सुद्धा
पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होतात. त्यानंतर पुढचा परिभ्रमण. परिभ्रमणामुळे काय होतं तर ऋतूंची निर्मिती आणि दिवस आणि रात्र यांच्या कालावधीतील फरक आपण बघितलं असेल. आता सूर्य सकाळी लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो. त्याच ऐवजी जर तुम्ही डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये बघितलं तर सूर्य सकाळी 7 सव्वा 7 वाजता उगवतो आणि 6 साडेसहाच्या 6:30 सव्वा 6च्या दरम्यान मावळतो. आता साधारणतः 6:30 पावणे 7च्या दरम्यान सूर्य उगवतो. अजून जर पुढे आपण जून पर्यंत गेलो तर 6:15च्या दरम्यान सूर्य उगवतो आणि 7:30 पावणे 8 वाजला तरी अजून उजेडच दिसत असतो आपल्याला. म्हणजे हे पृथ्वीची जी परिवर्तन कक्षा आहे सूर्य ही कललेली असल्यामुळे पृथ्वीचा आज थोडासा कललेला असल्यामुळे ह्या कक्षेमध्ये आपल्याला काय जाणवतो की ऋतूंची निर्मिती आणि दिवस रात्रीच्या कालावधीमध्ये फरक जाणवतो. त्यानंतर पुढचा भाग आहे सूर्याचे भासमान भ्रमण. सूर्य एकाच जागी असतो. पृथ्वीचा आस कललेला असल्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरताना सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्याचे वाटते. म्हणजेच दक्षिणायन आणि उत्तरायण या दोन गोष्टी आपण ऐकण्यात आल्या असतील आपल्या किंवा माहित पण असतील आपल्याला. सूर्याचा आपल्या पृथ्वीचा आज थोडासा कललेला असल्यामुळं सूर्य एका जागेवरती स्थिर आहे, पण पृथ्वीचा आज कललेला असल्यामुळं सूर्य आपल्याला दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे गेलेला जाणवत असतो. बावीस डिसेंबर ते 21 जून म्हणजे आता सध्याचा जर आपण विचार केला तर उत्तरायणाचा कालावधी सुरू आहे. 22 डिसेंबर पासून ते 21 जूनपर्यंत सूर्याचे सूर्योदयाचे स्थान अधिक उत्तरेकडे सरकत जाते. तर दक्षिणायन कधी असतं 21 जून ते 22 डिसेंबर. स्थान हे आपल्या पृथ्वीवरती उत्तर गोलार्धात असल्यामुळे ज्यावेळेस सूर्याचं उत्तरायण सुरू आपलं पृथ्वीचं उत्तरायण सुरू असतं सूर्याचं उत्तरायण सुरू असतं त्यावेळेस आपल्याकडं उष्णता मोठ्या प्रमाणात असते आणि दक्षिणायनच्या वेळेस आपल्याकडं थंडी असते. वास्तविक सूर्य एकाच जागी आहे, पण आपल्यालाच तो दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे गेलेला दिसतो. हा कालावधी फक्त महत्वाचा आहे, उत्तरायणाचा कालावधी आणि दक्षिणायनाचा. कधी 22 डिसेंबर ते 21 जून आणि 21 जून ते 22 डिसेंबर. आणि सूर्य एका जागेवरती स्थिर आहे. पृथ्वीचा आस कलल्यामुळे आपल्याला ते इकडे तिकडे गेलेला दिसतो. त्यानंतर ऋतुचक्र आणि कक्षेच्या टोकातील स्थिती. आयन आणि आयन स्थिती आणि संपात स्थिती कशा पद्धती. पृथ्वीचा आस कललेला मार्गावर पृथ्वीच्या आसांच्या 4 विशेष स्थिती निर्माण होतात. त्यापैकी 2 स्थितींना संपात स्थिती व उरलेल्या 2 स्थितींना आयन स्थिती असं म्हणतात. आयन दिन कधी असतो आयन दिन तर 22 डिसेंबर आणि 21 जून हे 2 आयन दिन असतात. आयन या शब्दाचा अर्थ जाणे असा होतो. 21 जून या दिवशी सूर्य दक्षिणेकडे आणि 22 डिसेंबर या दिवशी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतो. या दिवसांना आयन दिन असं म्हणतात. तर संपात दिन म्हणजे काय, म्हणजे समाप्त स्थिती, तिकडे जाण्याचा दक्षिणेकडे जाण्याचा टेबल. दोन्ही ध्रुवावर सूर्यापासून
दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावरती असतात. म्हणजे 22 मार्च आणि 23 सप्टेंबर हे असे दिवस आहेत ज्या दिवशी पृथ्वीवरती दिवस आणि रात्र यांचा कालावधी समानच असतो. तो बरोबर 12 तासांचाच असतो असं काय नाही, पण दिवसाचा कालावधी जेवढा असतो तेवढाच कालावधी रात्रीचा असतो. दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबरला उन्हाळा असतो आणि आपल्याकडे काय असतो त्यावेळेस हिवाळा असतो, कारण आपण उत्तर गोलार्धात आहे. आणि 21 जूनला उत्तर गोलार्धात म्हणजे आपल्याकडे उन्हाळा असतो, तर दक्षिण गोलार्धात त्यावेळेस थंडीचं वातावरण म्हणजे हिवाळा असतो. सूर्याचे दैनिक भासमान भ्रमण हे परिवलनाशी निगडीत आहे. वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण व पृथ्वीच्या कललेल्या असांशी संबंधित आहे. म्हणजे आपण मगाशी बघितलं परिवलन आणि दिवसाचं फिरणं म्हणजे परिवलन आणि सूर्याभोवतीचं फिरणं म्हणजे परिभ्रमण. पृथ्वीचा लंब वर्तुळाकार मार्ग आणि कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे ऋतूंची निर्मिती होते. ऋतूंच्या निर्मितीला पृथ्वीचा लंब वर्तुळाकार पूर्ण गोलाकार मार्गामध्ये फिरत नाही, लंब वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते आणि पृथ्वीचा थोडासा कललेला आस तिथं आपल्याला दिसतंय बघा. 22 डिसेंबर आणि 22 मार्च आणि 23 सप्टेंबरला समान अंतरावरती आलेल्या उभ्या ह्याच्यामध्ये आणि इकडे ही दोन्ही ठिकाणी लांब लांब गेलेली दिसून येते. त्यालाच आयन दिन आणि संपात दिन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नंतर आहे पृथ्वीवरील जाळे, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती. हा जो आपला पृथ्वी गोल दिसतोय याच्यामध्ये ज्या ह्या आडव्या रेषा दिसतात, आडव्या रेषा आपण असं बरोबर मध्यभागून किंवा त्याचे आणि पुन्हा जर तो आहे तसा ते विषुववृत्त असतं आणि एकूण 90 वृत्ते असतात, अक्षवृत्ती असतात आणि खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेला 90 अक्षवृत्ती असतात. म्हणजे वरच्या बाजूची 90 आणि खालच्या बाजूची 90 आणि मधलं जे बरोबर मध्यभागीचं जे विषुववृत्त आहे अशी 90 90 आणि 1 मिळून 181 अक्षवृत्त होतात. ह्या दोन अक्षवृत्तामधलं जे अंतर आहे ते प्रत्येक ठिकाणी 1 अंशाच्या फरकाने सारखंच असतं. म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये 1 अंश एवढं अंतर असतं आणि जे हे 0 अंशाच्या वरचं जे अक्षवृत्त आहे त्याला काय म्हणतात, विषुववृत्त. हे बाणामध्ये दाखवलेलं आहे बघा, बरोबर मध्यभागीचं पूर्ण दाखवलेलं आहे. ते मधलं जे आहे ते विषुववृत्त 0 अंश 0 तिथून वरच्या बाजूपर्यंत 90 अंश आणि खालच्या बाजूपर्यंत 90 अंश अशी एकूण खाली 90 वर 90 90 90 180 आणि मधलं आहे ते एक असं 181 अक्षवृत्त असतात. त्यातली 90 अक्षवृत्त दक्षिण गोलार्धात आहेत आणि 90 अक्षवृत्त हे उत्तर गोलार्धात आहे. आता ह्याच अक्षवृत्तांचा जर आपण विचार केला तर इथून उत्तरेकडे गेल्यानंतर 23.5 अंशावरती आपल्याला कर्कवृत्त आढळतं. विषुववृत्तापासून उत्तरेकडे जर आपण गेलो तर 23.5 अंशावरती आपल्याला कर्कवृत्त आढळतं आणि दक्षिणेकडे 23.5
अंशावरती गेलो तर मकर वृत्त आढळतं. त्यानंतर तसंच आपण ह्याच्यावरती आणखी वरती गेलो तर त्याचा आपण संदर्भ 6वीच्या पुस्तकात पाहणारच आहोत. दक्षिणेकडे गेलो तर अंटार्क्टिका वृत्त आढळतं आणि उत्तरेकडे गेल्यानंतर आर्टिक वृत्त आढळतं. एकच मिनिट आपण ते बघूया लगेच. ते बघा इथं आपल्याला लाल रेषेमध्ये विषुववृत्त दाखवलेलं आहे. जर नाही कुठल्या ह्याच्यात तरी उत्तरेला कर्कवृत्त वृत्त असतं आणि दक्षिणेला मकर वृत्त असतं. त्याच्यावरती आर्टिक वृत्त आणि खालच्या बाजूला अंटार्क्टिका वृत्त. त्याचं निश्चित हे मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती टाकेन. निश्चित अंतर किती असतं हे 23.5 अंशावरती जसं असतं तसं वरच्या बाजूला जे आर्टिक वृत्त असतं त्याचं हे किती आहे 66.30 अंशावरती वरच्या बाजूला आर्टिक वृत्त असतं. 66.30 आणि खालच्या बाजूला 66.30 मध्ये 23.5 आणि 66.30 आणि खालच्या पण बाजूला 23.5 आणि 6 ला मकर वृत्त आणि 66.30 ला अंटार्क्टिका वृत्त. उत्तरेकडे 23.5 ला कर्क वृत्त आणि 66.30 ला हे झालं अक्षवृत्ताचा विषय. आता त्याचबरोबर रेखावृत्त. एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे तर 360 आहे. एकूण रेखावृत्ताची संख्या आहे 360. मागाचा चेंडू जर असा लावली तर पुढल्या बाजूने जे दिसतं ते अर्ध आणि पाठीमागच्या बाजूने दिसतं ते अशी ते मूळ ह्याच्यावरची दोन वृत्त होतात. पूर्वेकडे असलेले 179 प्लस म्हणजे समोर दिसणारं शून्यवरचं 1 आणि पाठीमागच्या बाजूने दिसणारं शून्यावरचं 1 आणि पश्चिमेकडे असलेले 179 अशा पद्धतीने आपल्याला किती एकूण 360 वृत्त दिसतात. मूळ शून्यावरती पुढल्या बाजूने 1 आणि मागच्या बाजूने 1 असे दोन वृत्त मूळ ह्याच्यावरती दिसतात. आता ह्या रेखावृत्तांचा फायदा काय होतो कशासाठी असतो आपल्याला जर आपल्याकडे जी वेळ ठरवली जाते किंवा जे आपलं घड्याळ असतं ते ह्या रेखावृत्ताप्रमाणे असतं. जर तुम्ही 8वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर तिथं दिलेलं आहे बघा 8वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. दोन रेखावृत्तामध्ये किती अंतर असतं आणि किती मिनिटाचा वेळ पुढे सरकतो. दोन आणि मला वाटतं गेल्या वेळच्या आता 23 नोव्हेंबरला जी टीईटीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दोन रेखावृत्तावरती आणि त्याच्या वेळेमधील असलेल्या फरकावरती प्रश्न होता. पुढच्या तासिकेला आपण तो प्रश्न आणि ते किती ह्या अंशानं कसं सरकतं याविषयी सविस्तर माहिती घेऊया. आता फक्त आपण रेखावृत्त म्हणजे काय एवढंच समजून घेऊया. जर ह्या आडव्या रेषा आहेत त्यांना म्हणायचं अक्षवृत्त आणि ह्या उभ्या ज्या आपल्याला केशरी रंगाच्या रेषा दिसत आहेत रेखावृत्त ध्रुव आहे या ठिकाणी आपल्याला जुळलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतात. दक्षिण ध्रुवावरती आणि उत्तर ध्रुवावरती या रेखावृत्तामधलं अंतर आपल्याला काय झालेलं दिसतं
कमी कमी झालेलं दिसतं. लगतच्या दोन अक्षवृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. ही जी काळ्या रेषेमध्ये जी आहे म्हणजे ह्या वरच्या 90 आणि खालच्या 90 मध्ये सुद्धा सारखंच अंतर असतं. किती अंतर आहे? सुमारे 111 किलोमीटर. ह्याच्यावरती आपल्याला 1 अंशानं दाखवलेलं असतं पृथ्वीगोलावरती. परंतु ते 1 अंश म्हणजे प्रत्यक्षात ह्याच्यामधील अंतर असतं 111 किलोमीटरचं. तर रेखावृत्तामधलं पण अंतर तसंच आहे बघा. विषुववृत्तावर सर्वाधिक म्हणजे 111 किलोमीटर असतं, तर दोन्ही ध्रुवावरती ते 0, कारण ते तिथं जुळलेलेच असतात एकमेकांना. सर्व रेखावृत्ते समान आकाराची अर्धवर्तुळे असतात व ती ध्रुवावरती एकत्रित येत असतात. म्हणजे ही दोन्ही रेखावृत्त जी आहेत ती वरच्या दक्षिण ध्रुवाला आणि उत्तर ध्रुवावरती एकत्रित येतात आणि अर्धवर्तुळाकार अवस्थेत असतात. अक्षवृत्त मात्र पूर्ण वर्तुळाकार अवस्थेमध्ये असतात. अक्षवृत्ते हे कसे असतात? पूर्ण वर्तुळाकार असतात आणि रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार आकारामध्ये असतात. लगतच्या दोन रेखावृत्तामधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखेच नसते, प्रत्येक ठिकाणी बदलते. तिथं आपण बघितलं विषुववृत्तावरती सर्वात जास्त असतं, तर दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरती ते 0 झालेलं असतं. कर्कवृत्त आणि मकरवृत्तावरती हे जे रेखावृत्तामधलं अंतर आहे 23.5 अंश दक्षिण आणि 23.5 अंश उत्तर, 23.5 अंश उत्तरेला असतं कर्कवृत्त आणि 23.5 अंश दक्षिणेला असतं मकरवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये हे अंतर आहे दोन रेखावृत्ताच्या दरम्यानचं, ते 102 किलोमीटर असतं. तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिका वृत्तावरचं 66.30 उत्तरेला आर्क्टिक वृत्त आणि 66.30 दक्षिणेला अंटार्क्टिका वृत्त, यामध्ये हे अंतर असतं 44 किलोमीटर. म्हणजे विषुववृत्तापासून जसं आपण ध्रुवाकडे जातो, दक्षिण ध्रुवाकडे असो किंवा उत्तर ध्रुवाकडे असो, तसं तसं विषुववृत्त ह्या रेखावृत्तामधील अंतर कमी 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 होत जातं. त्यानंतर पृथ्वीचं फिरणं आणि वेळ कसं बदलत जाते याविषयी आहे. त्याच्यात महत्वाचं काय बघा, आतापर्यंत आपण जो पाहिलं त्याच्यामध्ये महत्वाचं काय होतं? पृथ्वीला एक परिवलन म्हणजे 360 अंश फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वी एका तासाला 360 अंश भागिले 24 म्हणजेच 15 अंश स्वतःभोवती फिरते. एका तासाला पृथ्वी स्वतःभोवती 15 अंशामध्ये फिरते. आणि तेच जर आपण मिनिटामध्ये काढलं, 60 मिनिटं भागिले 15 अंश, तर 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिटं लागतात. म्हणून प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्त स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक पडतो. ह्याच्यावरतीच एक प्रश्न होता गेल्या वेळेच्या टीईटी. एका अंशाला पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये किती मिनिटाचा फरक पडतो त्याच्यावरनं ते उत्तर निघत होतं. 4 अंशाचा फरक पडतो. अतिशय महत्वाचा भाग आहे हा. 4 मिनिटाचा फरक पडतो रेखावृत्तामधील ह्याच्यामध्ये अंतरामध्ये आपल्या स्थानिक वेळेनुसार. पृथ्वी परिवलन करते वेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असते. मगाशी आपण बघितलं फक्त कुठला होता? शुक्र आणि नेपच्यून. शुक्र आणि युरेनस पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, तर बाकीचे उरलेले जे सर्व ग्रह आहेत ते ग्रह काय करतात? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पृथ्वीला एक फेरी पूर्ण स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात आणि 360 अंश फिरते. तिथं सविस्तर कोन वगैरे काढून दाखवलेला आहे आपल्याला. आता गोल्डन रूल काय सांगितलेलं बघा,
प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमीच पुढे असते. जर पूर्वेकडला घड्याळ आपण बघितलं तर ते आपल्यापेक्षा पुढेच असतं. आता जर जपानमध्ये विचार केला तर आपल्यापेक्षा त्यांचं घड्याळ पुढेच असेल. किंवा आता जर आपण अरुणाचल पूर्वेकडील राज्यांमध्ये गेलो तरी तिथलं घड्याळ सुद्धा पुढेच असेल आणि सूर्याची स्थिती आपल्यापेक्षा जवळपास सूर्य लवकरच मावळतो, तिकडं उगवतो पण लवकर आणि मावळतो पण लवकरच. ही जागतिक प्रमाण वेळ जी ठरवली जाते ती ग्रीनिच नावाच्या शहरापासून 0 अंशाचं जे रेखावृत्त गेलेलं आहे लंडन या शहरात, लंडन मधील ग्रीनिच, इंग्लंड मधील ग्रीनिच नावाचा हा जो स्थान आहे त्या स्थानापासून गेलेलं जे मूळ रेखा जातं. आताची जी केंद्र प्रमुख परीक्षा झाली त्याच्यामध्ये शिफ्ट 3 ला हा प्रश्न होता, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून गेलेल्या रेखावृत्तामुळे ठरलेले आहे. तर त्याचं हे मिर्झापूर 32 अंश 30 मिनिट पूर्व रेखावृत्त याच्यानुसार आपली भारतीय प्रमाण वेळ ठरलेली आहे. ही ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5 तास आणि 30 मिनिटांनी पुढे आहे. आता जंतर मंतर सवाई जयसिंग यांनी बांधलेल्या खगोलशास्त्रीय वेधशाळा सावलीवरून अचूक वेळ मोजतात. म्हणजे ही पूर्वीच्या काळी ज्या वेधशाळा बांधलेल्या होतात त्याच्यामध्ये सावलीवरून वेळ मोजायची. आणि जे IPL मधील अणुघड्याळ ही जी सावलीमध्ये इकडे तिकडे फरक होत असेल प्रमाण खूप कमी असतं. खगोलच्या वेधशाळाविषयी काय बघा, जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे एक खगोलशास्त्र गणित तज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी खगोलीय वेधशाळा आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही, परंतु उर्वरित 4 ठिकाणी वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. आज ही जंतर मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ नव्हे तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग यांनी ह्या वेधशाळा 5 ठिकाणी बांधलेल्या आहेत. वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मोजता येते. आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे वेळेची सीमा जसं आपण